ओम. ओके. ओम. तुम्ही जरा तुमच्या स्पीच जवळ या स्क्रीनच्या, म्हणजे तुमचं ऐकू येईल. ओम गणानां त्वा गणपतिगुं हवामहे कविं कवीनामुपवश्रमस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सेदसादनम् सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. मुंडकोपनिषद. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांतिः. प्रथम मुंडके द्वितीय खंडः. तदैतत् सत्यं मंत्रेषु कर्माणि कवयो यान्यपश्यंस्तानि त्रेतायां बहुधा सन्ततानि तान्याचरत नियतं सत्यकामा एषव पन्थाः सुकृतस्य लोके. यदा लेलायते ह्यर्चिः संविद्धे हव्यवाहने तदाज्य भागावन्तरेणाहुतिः प्रतिपादयेत्. यस्याग्निहोत्रमदर्शमपौर्णमासम चातुर्मास्यमनाग्रयणमतिथिवर्जितञ्च अहुतमवैश्वदेवमविधिनाहुतमासप्तमांस्तस्य लोकान् हिनस्ति. काली कराली च मनोजवा च सुलोहिताया च सुधूम्रवर्णा स्फुल्लिङ्गिनी विश्वरूची च देवी लेलायमाना इति सप्तजिह्वाः. दुसऱ्या खंडातले त्यांनी 4 श्लोक म्हटले. आणि पुढचं आपण सुरू करण्याच्या आधी मागच्या वेळी आपण 8वा आणि 9वा जो मंत्र म्हटला होता, तर संतोष पुन्हा आपल्याला त्याच्याबद्दल सांगणार आहे. गोश्वारा. तर मला त्यांची, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली ती कल्पना, तर मग म्हणून मी त्यांना म्हटलं की जरूर तुम्ही त्याचा गोश्वारा सांगाल. तर संतोष, आपण तिथपासून सुरू करूया. हो हो, मी स्क्रीन शेअर करतो. हो चालेल. दिसतंय? हो. तर आता 8व्या आणि 9व्या श्लोकाचा गोश्वारा. तर मागील मंत्रात अंगिरस अक्षर ब्रह्मापासून विश्व निर्माण झाले असे सांगतात. विश्वनिर्मितीच्या संदर्भात जेव्हा ब्रह्माचा उल्लेख होतो तेव्हा तिथे ब्रह्मन अधिक माया असं अभिप्रेत असतं. इथे पुढे ते विश्वनिर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करतात. ते म्हणतात की प्रथम ब्रह्माच्या इच्छेमधून, म्हणजे त्याच्या शक्तीमधून, त्या तपसा म्हटलंय, ते विस्तार पावतं. पुढच्या मंत्रात तपसा म्हणजे ब्रह्मांचं ज्ञान असं स्पष्ट केलेलं आहे. शंकराचार्य म्हणतात की ब्रह्माचं विस्तार पावणं हे शब्दशः घेऊ नये. इथे त्याला अंकुर फुटण्याआधीच्या बीजाची काव्यमय उपमा, जसं अंकुर फुटण्याआधी बी फुगतं तशी दिलेली आहे. दुसरी उपमा म्हणजे जसे मूल होण्याच्या बातमीने वडील आतून आनंदाने फुलून जातात, तसं ब्रह्म विश्वनिर्मितीच्या संभावनेने आतून फुलून जाते. मग ब्रह्मातून अव्यक्त स्थितीत अन्न निर्माण होते.
जसे झाडाचे अव्यक्त स्वरूप बीज हे असते, तसे हे अन्न विश्वाचे अव्यक्त स्वरूप असते. या प्रक्रियेला व्याचिकीर्षित म्हटले आहे. यानंतर सूक्ष्म जगाची उत्पत्ती होते. त्यात प्राण व मनाचा समावेश असतो. अन्नापासून समष्टी पातळीवर प्राण तयार होतो. यालाच हिरण्यगर्भ म्हणतात. हिरण्यगर्भात विश्वनिर्मितीचे संपूर्ण ज्ञान असते. त्यात ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती व क्रियाशक्ती असतात. भूतमात्र निर्मितीचा संपूर्ण आराखडा त्यात असतो. याला अविद्या काम कर्म समुदाय बीजांकुर असं म्हटलंय. इथे समष्टी पातळीवर समष्टी काम, समष्टी अविद्या व समष्टी कर्म ठरवलं जातं. प्रत्येक व्यक्तीसाठी प्राण म्हणजे इथे सर्व शरीर संस्था ठरल्या जातात. प्राणाला सूत्र आत्मा असेही म्हणतात. प्राणानंतर मन तयार होतं. समष्टी पातळीवर त्याला मायावृत्ती म्हणतात. मायावृत्ती सुद्धा हिरण्यगर्भात असते. त्यानंतर स्थूल जगाची निर्मिती होते. त्यात सत्यम व लोकांचा समावेश आहे. इथे सत्यमचा अर्थ आकाश व वायू ही अमूर्त आणि अग्नी, पाणी व पृथ्वी ही मूर्त पंचमहाभूते आहेत. या प्रक्रियेत पंचमहाभूते व 14 लोक, 7 स्वर्ग आणि 7 पाताळ तयार होतात. शेवटी सर्व प्राणी निर्मिती होते. या प्रक्रियेत लोकांचे कर्म व कर्मापासूनचे कर्मफल निर्माण होते. अशी ही विश्व निर्मिती ब्रह्माचा दिवस झाला की होते आणि ब्रह्माची रात्र झाली की विश्वाचा लय म्हणजे प्रलय होतो. असे विश्वनिर्मिती व प्रलयाचे कालचक्र अव्याहत सुरू आहे. प्रलय झाला की सर्व जीवांचे पापपुण्य गोठले जाते. जेव्हा परत विश्व निर्माण होते तेव्हा या पापपुण्याचा हिशेब लक्षात ठेवून प्रत्येक जीवाचे सुखदुःख व भोवतीच्या जगावरील परिणाम ठरवले जातात. ब्रह्माचा दिवस 4.32 बिलियन इतक्या वर्षांचा असतो. ब्रह्माचा एक दिवस व एक रात्र यांना मिळून कल्प म्हणतात. ब्रह्माच्या एका दिवसात सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशा 4 युगांच्या 1000 फेऱ्या असतात. अशी ही निर्मिती ब्रह्मन व मायेपासून होते. ब्रह्मनपासून आपल्याला ज्ञान व अस्तित्व मिळते. मायेत सत्व, रज व तम हे गुण असतात. मायेला 2 शक्ती असतात, आवरण शक्ती व विक्षेप शक्ती. आवरण शक्ती ब्रह्मनला झाकून टाकते. विक्षेप शक्ती म्हणजे निर्मितीची शक्ती. अशा या मायेपासून आपल्याला सत्व, रज व तम हे गुण मिळतात. अव्यक्त स्थितीपासून जग निर्मिती होण्याला ईश्वराचे संकल्प म्हणतात. सत्व, रज व तम यात गुणांचे संतुलन बिघडले की सृष्टीची निर्मिती होते. हे संतुलन ईश्वराच्या इच्छेने बदलते. काहींच्या मते ही सृष्टी निर्मिती एका झटक्यात झाली. या विचार प्रणालीला आरंभवादी म्हणतात. परंतु मुंडकोपनिषदात सृष्टी ही क्रमनियमाप्रमाणे झाली असं म्हटलंय. या संदर्भात शंकराचार्य बदरमुष्टी प्रक्षेवत हा शब्द वापरतात. बदरमुष्टी प्रक्षेवत म्हणजे मुठीत बोरं घेऊन एकदम उघडली की बोरं सगळीकडे पसरतात. शंकराचार्य म्हणतात की सृष्टी अशी निर्माण झाली नाही, ती क्रमाक्रमाने झाली आहे. अशी ही सृष्टी निर्मितीची कल्पना करण्याचे प्रयोजन काय? या संदर्भात शंकराचार्य काकदंत परीक्षावत हा शब्द वापरतात. काकदंत परीक्षावत म्हणजे कुणाला उद्योग नसेल तर बसून कावळ्याकडे बघत राहायचं, त्याच्या तोंडात दात आहेत की नाही किंवा असले तर किती दात आहेत इत्यादी, म्हणजे टाइमपास. ते म्हणतात की ही कल्पना उगीच वेळ दवडण्यासाठी केली नाही, तर आपल्याला कार्यापासून कारणाकडे जाण्यासाठी मदत व्हावी म्हणून केली आहे. आपल्याला आत्मा, ब्रह्म व जीव यांच्यातले नातं समजून घ्यायचंय. या उपनिषदाच्या पहिल्या मुंडकातील पहिल्या भागाच्या शेवटच्या मंत्रात वर सांगितल्याप्रमाणे ब्रह्मनची तपसा म्हणजे त्याचे ज्ञान आहे असं म्हटलंय. हे ज्ञान 2 प्रकारचं असतं. ब्रह्मन सर्वज्ञ व सर्ववित आहे. येथे सर्वज्ञ म्हणजे ज्याला उच्च पातळीवर सर्व ज्ञान आहे असा. सर्वविताला उच्च पातळीचे ज्ञान असतेच, परंतु त्याला प्रत्येक गोष्टीचे तपशीलवार ज्ञान देखील असते. सोन्याच्या दागिन्यांचं उदाहरण घेता सर्वज्ञाला प्रत्येक दागिन्यात सोनं आहे इतकंच माहीत असतं.
सर्वविताला दागिने सोन्याचे आहेत हे माहीत असतंच, परंतु त्याला प्रत्येक दागिना कसा बनवायचा इत्यादी खोलवर ज्ञान असतं. त्याप्रमाणे ब्रह्मनला सर्व जगताचे उपादान कारण व निमित्त कारण तोच आहे हे माहीत असतंच, पण जगतातील प्रत्येक गोष्टीचे त्याला तपशीलवार ज्ञान असतं. या संदर्भात अहम ब्रह्मास्मी हे जाणून आपण सर्वज्ञ होऊ शकतो, पण फक्त ईश्वरच सर्ववित आहे. अशा या ब्रह्मांपासून नाम, रूप व अन्न उत्पन्न होतं, म्हणजेच सर्व सृष्टी निर्मिती होते. या भागातील 6वा मंत्र आपल्याला ब्रह्मांची लक्षणं सांगतो व 8वा मंत्र कारणापासून कार्य कसे निर्माण झाले ते सांगतो. सर्वज्ञ होण्यासाठी या दोन्ही मंत्रांवर ध्यान करून आपल्याला कार्यापासून कारणापर्यंत जायचंय. खूप छान. खूपच छान सांगितलं तुम्ही. दोन्ही मंत्रांचं एकत्र करून सांगितलं. आणि खरंच त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला निर्मिती कशी होते ते सांगितलंय. आणि संतोष म्हणाले तसं आपल्याला आपण माहितीये, कार्य माहितीये, कार्यापासून कारणाकडे जायचं. आणि अशा प्रकारचं आपल्याला मेडिटेशन त्याच्यावरून करायचं असतं. आणि तो उद्दिष्ट होता हे सगळं सांगण्याचा. म्हणजे आपल्याला ते म्हणतात तसं काकदंताचं हे नव्हतं की नुसतं उगाच सांगितलेलं असं नाही, त्याच्या मागे हा उद्दिष्ट होता. तर पहिल्या भागामध्ये ते म्हटलं म्हणजे उपनिषदाच्या पहिल्या भागामध्ये त्यांनी आपल्याला पराविद्येबद्दल सांगितलं. आपण पाहिलं तर 6, 7, 8 आणि 9 हे जे मंत्र आहेत त्याच्यामधून आपल्याला पराविद्येबद्दल त्यांनी सांगितलं. पराविद्या म्हणजे ब्रह्माकडे जाण्याची जी विद्या आहे ती. आता सुरुवातीलाच ते म्हटले होते की 2 गोष्टी आहेत, परा आणि अपरा. तर आता अपराचं जे वर्णन आहे ते आपल्याला खंड 2 मध्ये दिसणार आहे. म्हणजे आता खंड 1 मध्ये आपण सगळं पराविद्येचं पाहिलं. आता दुसऱ्या खंडामध्ये आपण अपराविद्येबद्दल म्हणणार आहे. तर अपराविद्येचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे की अपराविद्या म्हणजे बहुतेक सगळंच नॉलेज जे आहे ते आपण अपराविद्यामध्ये म्हणतो. पण मग हे सगळं सुरू करण्याच्या आधी शंकराचार्यांनी मागचा जो खंड आहे आणि हा जो खंड आहे याचं जे रिलेशन आहे ते सांगितलंय. त्याला पूर्वापर संबंध निरूपण असं म्हणतात. पूर्वापर संबंध निरूपण हा जो पहिला भाग केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आता मी तुम्हाला जसं सांगितलं असं पहिल्या खंडामध्ये अंगिरस ऋषींनी परा विद्येबद्दल सांगितलं आहे आणि दुसऱ्या खंडामध्ये आपल्याला अपरा विद्येबद्दल सांगणार आहे. तर अपरा विद्येकडून मोक्षाकडे जाता येतं का आणि जाता कसं येईल ते आपल्याला या खंडामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर जेव्हा आपण हा खंड बघतो आहे तेव्हा आपल्याला माहिती आहे अपराविद्येमध्ये आपण जे काय शिकतो सायन्स, कम्प्युटर सायन्स, गणित सगळंच अपरामध्ये येतं. पण जेव्हा अध्यात्मात आपण बघतो तेव्हा काय म्हणतात ते की अपराविद्यामध्ये म्हणजे वेदातली अपराविद्या म्हणजे कर्मचं जे ज्ञान आहे ते, आणखी दुसरं म्हणजे ध्यानाचं ज्ञान. ह्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या आपण अपराविद्येमध्ये म्हणतो. म्हणजे कर्म उपासना आणि ध्यान जे आपण करतो त्याच्याबद्दल ध्यान साधना, कर्मकांड आणि ध्यान साधना अशा 2 गोष्टी तिथे बघितल्या. तर अपराविद्येचा उपयोग काय आहे तर त्याच्यामध्ये शंकराचार्य म्हणतात की अपराविद्या ही संसाराला मदत करणारी आहे. तर संसारामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम असतील किंवा आपल्याला काही सपोर्ट हवा असेल तो सगळं आपल्याला अपराविद्येमध्ये मिळतो. आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांनी 2 शब्द वापरले आहेत. एक म्हणजे पावनी विद्या, अपराविद्येला म्हणतात पावनी विद्या म्हणजे अंतःकरण शुद्ध करण्यासाठी जी विद्या असते ती. आणि दुसरा शब्द आहे पातनी विद्या. पातनी विद्या म्हणजे संसाराला मदत करणारी विद्या. अशा प्रकारे 2 शब्द त्यांनी अपराविद्येसाठी वापरलेले आहेत. आणि ब्रह्माच्या दिशेने जर आपण बघायला गेलो तर आता याच्यामध्येच आपल्याला आधी सांगणार आहेत की एक उदाहरण घेतलंय त्यांनी अपराविद्येबद्दलचं.
तर आता हे विद्याबद्दल उदाहरण घेताना ते काय करतील, तर त्यांनी तुम्हाला माहितीये की हा जो अ, शौनक होता, शौनकाचं आपल्याला एक त्याचं काय करायचं शौनक कोणाला आठवतंय? पहिल्या तिसऱ्या मंत्रामध्ये होतं की शौनकाचं ज्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं शौनक असा असा आहे. तर एक शब्द आपण तिथून घेतला होता आणि त्याच्यावरती आपण बरंच बोललेलो होतो. कोणाला तो शब्द आठवतो? शौनका अं, कसल्या प्रकारचं काम करायचं शौनक? महाशाल. महाशाला. करेक्ट करेक्ट. महाशाला म्हणजे त्याच्याकडे अम, ह्या यज्ञशाला होत्या आणि यज्ञशाला एवढ्या मोठ्या होत्या की त्याच्यामुळे त्याला पाकशाला पण त्याची मोठी होती. म्हणजे तो जो महाशाला होता तर त्याचं काम होतं यज्ञ करायचं, राईट. म्हणून मग आता इथे अपरा विद्येचं उदाहरण घेताना त्यांनी उदाहरण घेतलं आहे अग्नी अ, अग्निहोत्र जे असतं त्याच्यापासून सगळे सुरू होतं जग त्यांचं. तर अग्निहोत्राचं त्यांनी उदाहरण घेतलंय आणि मग अग्निहोत्र जे काय करतो त्याच्याप्रमाणे इथे उदाहरणं सगळे आपल्याला दिले आहेत. म्हणून या खंडामध्ये बेसिकली आपल्याला खूप अग्नीबद्दलची माहिती आहे. आणि मला वाटलं की आपण कोणीच बेसिकली अग्नी म्हणजे जाऊन काही यज्ञ वगैरे करत नाहीत. तर ती माहिती मला खूप म्हणजे उपयोगाची अशी वाटली त्यावेळेस. तर आपण आता ती बघूया. माझी स्लाइड शेअर करते. तर एक प्रश्न असा होता की आपण आता ज्ञानकांड शिकतो आहे. मग ज्ञानकांडामध्ये अपराविद्येचं उदाहरण देऊन त्याच्याबद्दल बोलण्याचं काय कारण होतं? तर कारणाचं असं आहे की शौनकाला किंवा आपण सुद्धा सगळे आपण अपराविद्ये सगळ्या शिकतोय, राईट. आपण जे काय शिकलो ते सगळं अपराविद्यामधलं. पण त्याच्यामधून आपल्याला पराविद्येकडे जायचंय. म्हणून ते अपराविद्याबद्दल म्हणणं आवश्यक होतं. तर मी थोडस माझा स्क्रीन नीट करते. मला सगळ्याची कुठे घेतलं की तुम्हाला दिसेल. तर हा तर प्रश्न असा होता की आपण जर का ज्ञानमार्गाने जातो आहे तर अपराविद्या ते कशासाठी सांगताय? तर त्याच्याबद्दल ते म्हणतात की आपण जे काय शिकतोय त्याच्यातून आपल्याला पुढे जाऊन बघायचं की त्याच्यापासून मग आपल्याला पराविद्येकडे कसं जाता येईल. तर वेदातलं जे कर्म प्लस उपासना म्हणजे अपराविद्या. आणि मग त्यांनी त्याच्यातलं एक उदाहरण घेतलंय ते म्हणजे अग्निहोत्राचे जे उदाहरण असतं ते त्यांनी इथे घेतलेलं आहे. तर पहिला जो मंत्र आहे त्याच्यात त्यांनी म्हटलंय तदेत तदेतत सत्यम, तदेतत सत्यम. म्हणजे ते जे काय आहे ते सत्य आहे अशी सुरुवात आहे त्याची. आपण त्या मंत्राचे काही भाग करूया. पहिलं जे लिहिलंय तदेतत सत्यम, एवढे 2 शब्दाच आपण बघूया आधी. तर ते सत्य आहे. तुम्हाला म्हणजे आपण जेव्हा निबंध लिहितो किंवा काही लिहितो तेव्हा आपल्याला माहिती आहे की आपण अशी कधी सुरुवात करत नाही ना, ते सत्य आहे. आता तुम्ही ते काय आहे ते तुम्ही सांगितलंच नाही. तर ते सत्य आहे म्हणजे काय सत्य आहे? तर याच ऍक्च्युअली मुंडकोपनिषदामध्ये 2दा किंवा 3दा असं येणार आहे. तदेतत सत्यम. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय आता मी तुम्हाला जे काय सांगणार आहे ना, आधी पराविद्येचं झालं सगळं. आता तुम्हाला अपराविद्येचं सांगणार आहे. अपराविद्येमध्ये तुम्हाला जे सांगणार आहे ना, त्याच्यातले जे कर्म आहेत, कर्मकांडामध्ये आपण जे कर्म करतो ते ते सत्य आहेत. आता कर्म सत्य आहे याचा अर्थ काय? तर प्रत्येक कर्माचं फळ असतं रे, की तुम्ही हे काय कर्म केले याच्यापासून तुम्हाला जे फळ मिळेल. तर जेव्हा तुम्ही जे काय कर्म करायचंय ते तुम्ही अगदी
काटेकोरपणे केलं, अगदी व्यवस्थित केलं, तर त्याच्यापासून तुम्हाला त्यांनी सांगितलेलं फळ मिळू शकतं. आणि हे जे वाक्य आहे ते खरं आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय तदेतत् सत्यम. तेवढ्या एका 2 शब्दांचा तो असा अर्थ आहे. तर जी काय कर्मे आपण करत असतो, तर त्या कर्मांच्या अनुषंगाने जे काय आपल्याला फळ सांगितलं आहे, ते फळ आपल्याला मिळणार आहे. नंतर ओके, स्पष्टीकरण देताना ते म्हणतात आहे की अं, अ, वेदाच्या 3 भागांमध्ये संहिता, ब्राह्मण आणि आरण्य हे 3 मिळून आपण कर्मकांड, कर्म उपासना कांड असं म्हणतो त्याला. ते 3 जे भाग असतात त्याला. आणि तुम्हाला माहिती आहे उपनिषद हा कांड ज्ञानकांडामध्ये येतो. उपनिषद हे ज्ञानकांडामध्ये येतं. आणि पहिले जे 3 भाग आहेत ते सगळे आपण त्याला कर्म उपासना कांड असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये मग पुन्हा आपल्याला जे रोज कामं करायची असतात त्याला आपण नित्य कर्म म्हणतो किंवा नैमित्तिक कर्म म्हणतो. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक मला पुढची स्लाइड घेते. त्याच्यामध्ये बरंच मी काय घातलंय त्याच्यामुळे अवघड जाईल कदाचित वाचायला, पण मी तुम्हाला स्लाइड नंतर शेअर करणार. तर मी वरती त्यांनी घेतलंय की अपराविद्येचे पावनी विद्या आणि पातळी विद्या, त्या 2 घेतल्या आपण. नंतर मग आपल्याला रोजचे जे आपल्याला कर्म करायचे आहेत, नित्य कर्म, आपण त्याच्याबद्दल बोललो होतो आधी, पण एक रेफरन्स म्हणून मी पुन्हा टाकले. आणि विहित कर्म त्याच्यामध्येच येतं. आणि तिसरं त्यांनी म्हटलंय सकाम कर्म. सकाम कर्म म्हणजे काही इच्छेसाठी आपण जे कर्म करतो. समजा मुलगा हवा असेल तर पुत्र कामेष्टी यज्ञ करतात, तर अशा प्रकारचे ते येतात ते सकाम कर्माणीमध्ये जातात. आणि त्याच्याशिवाय आपण जे म्हटलं होतं पंचमहायज्ञ जे आपण करतो रोजच्या ह्याच्यामध्ये आपण बोललो होतो त्याच्याबद्दल. त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये एक होतं आपलं देवयज्ञ होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं रोजची आपण पूजा केली तर ते सुद्धा देवयज्ञ आहे. जेव्हा हे अग्निहोत्री जे काय दिवस म्हणजे सकाळी उठून अग्नीला आहुती देतात, पुन्हा संध्याकाळी अग्नीला आहुती देतात, ते सुद्धा नित्य कर्मामध्ये येतं. म्हणजे आपण जे आता अग्निहोत्राबद्दल बोलणार आहे ते सगळं सुद्धा त्याच्यामध्ये आलेलं असतं. तर आता पुढचं याचं वाक्य होतं कवयः मंत्रेषु यानी कर्माणी अपवश्य. आता कवयः असा शब्द आहे इथे. वेदामध्ये हा शब्द खूप वापरला जातो. आणि कवी म्हणजे ऋषी किंवा ज्यांना विजन आहे ते, म्हणजे ज्यांना आजच्यापेक्षा पुढचं काही दिसू शकतं, म्हणजे पुढच्या गोष्टी त्यांना समजू शकतात, किंवा ज्या आपल्याला दिसत नाही त्यांना दिसू शकतात, त्यांना कवी म्हटलं जातं. तर त्या अर्थाने हा कवी हा शब्द इथे आलेला आहे. तर त्या कवीला जे काय समजलं आहे त्याच्याबद्दल हे 3 शब्दांचं हे जे वाक्य आहे की मंत्रामधून ऋषींनी जे कर्म पाहिलं असेल आणि समजा अग्निहोत्रापासून ते अश्वमेधापर्यंत जे काही कर्म आहेत त्या कर्मामधले जे काही अर्थ आहेत ते सगळे आपल्याला इथे म्हणजे सांगितले आहेत त्यांनी. तर सगळ्यात सोपं म्हणजे अग्निहोत्र आहे. तर बेसिक जे कर्म आपण म्हणतो ते म्हणजे अग्निहोत्र. अग्निहोत्र म्हणजे काय की पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्याकडे अग्नी लागायचा. अग्नी म्हणजे आपल्यासारखे दिवे नव्हते ना त्यांच्याकडे, तर त्यांना सतत अग्नी लागायचा आणि एकाच्या घरी सतत अग्नी हा जळत असायचा. तर तो जो अग्निहोत्री असतो त्याच्याकडे सतत अग्नी तयार असायचा. तर त्याला तो अग्नी तयार असतो, तर रोज त्याला काय करायचं असतं की सकाळी उठून
2 आहुती त्या अग्नीत द्यायच्या असतात आणि संध्याकाळी पुन्हा 2 आहुती द्यायच्या असतात. जसं आपण संध्या करतो तेव्हा सकाळी करतो आणि संध्याकाळी करतो, तसे 2 आहुती करायच्या सकाळी आणि संध्याकाळी, असं त्या अग्निहोत्राला करायचं असतं. आणि जसं सकाळची सूर्याची पूजा असते आणि सूर्य आणि प्रजापती यांची दोघांची सकाळी पूजा असते, म्हणून त्या 2 आहुती सकाळी द्यायच्या असतात. आणि प्रजापती आणि अग्नी यांचं पूजन शेवटी केलं जातं, म्हणून तेव्हा 2 आहुती पुन्हा त्या अग्नीमध्ये करायच्या असतात. तर मी तुम्हाला म्हटलं तसं हे जे आहे हे सुद्धा 5 आपले जे महायज्ञ होते त्याच्यातलंच हे आहे. देवयज्ञ म्हणून आपण ज्याला म्हणतो, हे देवयज्ञ म्हणजे अग्निहोत्र हे त्याच्यामध्ये येतं. तर त्याच्यामुळे काय होतं, तर अंतःकरण शुद्धी होते. आणि दुसरं म्हणजे ते म्हणतात की तुमच्या कुटुंबाला आणि समाजाला सुद्धा फायदा होऊ शकतो. आणि तिसरं म्हणजे महत्वाचं म्हणजे साधन चतुष्टय जे असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे गुण आणावे लागतात, साधन म्हणजे वेदाचा अभ्यास करण्यासाठी, तर त्याच्यामधलं जे इंटरनल रेजिमेंट जी लागते ती याच्यामध्ये येते. आणि चौथं म्हणजे ह्या लोकांमधले जे काय सुख आपल्याला हवे असतात त्याच्यासाठी आपल्याला प्रार्थना करून आपल्याला ते मिळू शकतात. अशा प्रकारचे 4 प्रकारचे फायदे आपल्याला 5 महायज्ञ जे आहेत त्याच्यापासून मिळू शकतात, असा त्या शब्दांचा अर्थ आहे. आता पुढचं म्हटलंय त्यांनी मंत्र दाखवते. तर पुढचं त्यांनी म्हटलंय, मी अन्वय वाचते. त्रेतायाम तानी बहुधा संततानी, हे जे वाक्य आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर त्रेतायाम हा पहिला शब्द आहे. त्रेतायाम तानी बहुधा संततानी. तर त्रेतायाम याचे 2 अर्थ आहेत. एक म्हणजे की काही जे यज्ञ असतात त्या यज्ञामध्ये तिन्ही जे आपले वेद आहेत त्या तिन्ही वेदांचे जे काही मंत्र असतील, एक एक मंत्र त्याच्यापासून म्हटला जातो. आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे आपण मगाशी म्हटलं की 4 आपले युग असतात, त्याच्यातलं पहिलं युग जे आहे ते कृत म्हणजेच सत्ययुग असतं. दुसरं युग आहे ते त्रेतायुग असतं. तिसरं जे द्वापार युग आणि चौथं म्हणजे कलियुग, आपलं जे चालू आहे सध्या कलियुग आहे. तर त्याच्यामध्ये प्रत्येक आपले जे युग झाले त्या युगांमध्ये सुद्धा प्रत्येक युगाला काहीतरी वेगळ्या प्रकारचं महत्व असायचं. त्याच्याबद्दलचा एक मंत्र आहे, इथे लिहिलाय की नाही मला माहित नाही, फार बारीक आहे त्या अक्षर. तर हा जो मंत्र मी लिहिलाय चौथ्या 4 युगांचा, ध्यान कृतम म्हणजे कृतयोगामध्ये ध्यानाला महत्व, नंतर यजन यजानी त्रैतायाम म्हणजे त्रेता युगामध्ये यज्ञाला महत्व होतं. नंतर द्वापारे अर्चने म्हणजे द्वापार युगामध्ये अर्चनेला महत्व होतं. आणि शेवटी त्यांनी म्हटलंय यदा वापने तदा वापने, म्हणजे जे काय असेल तसं तुम्ही करा आपल्या कलियुगामध्ये. तर थोडंसं आपण पुढे बघूया त्याच्यामध्ये की कृत युग म्हणजे सत्ययुग. तर त्याच्यामध्ये मानस कर्म किंवा ज्याला आपण ध्यान म्हणतो त्या साधनेला महत्व होतं. आणि त्यावेळी सत्ययुगामध्ये सुद्धा वैदिक धर्म हा खूप पुढे गेलेला होता. तर मानसिक पूजा करायची किंवा ध्यान करायचं याला खूप महत्व होतं. नंतर जेव्हा त्रेतायुग सुरू झालं तेव्हा अग्निहोत्र, दर्श म्हणजे अमावास्येला करायची प्रार्थना, नंतर पौर्णिमेला करायची प्रार्थना, अशा प्रकारचे वेगवेगळे यज्ञ तिथे होत होते. आणि आपल्याकडे अजूनही काय आहे की लग्नाच्या वेळी आपण अग्नी बघतो,
नंतर अगदी शेवटची आपली जी क्षण असतात तेव्हा सुद्धा अग्नीच असतो. तर आपल्या आयुष्यात सुद्धा अग्नीचं खूप महत्व आलंय आणि ते त्रेतायुगामध्ये जास्त आलं. तर काही आपल्याकडे विधी असायचा तर त्याच्यामध्ये अग्नीचं महत्व होतं. तर या अग्नीच्या याच्यामध्ये तेव्हा जेव्हा केव्हा त्यांच्याकडे यज्ञ व्हायचे म्हणजे त्रेतायुगातलं म्हणते मी, की त्याच्यात प्रत्येक यज्ञासाठी 3 प्रकारचे पुजारी असायचे. पहिला ऋग्वेदेसाठी असायचा त्याला होता म्हणायचे. नंतर दुसरा जो यजुर्वेदासाठी असायचा त्याला उद्रुयू नाही अद्रुयू असं म्हणायचे. आणि तिसरा जो वेदासाठी असायचा त्याला उद्गाता असं म्हणायचे. तर 3 प्रकारचे पुजारी एकत्र येऊन अग्नी म्हणजे जे काय अ, हे करायचं असेल, यज्ञ करायचं असेल ते करायचे. त्याच्यानंतर जेव्हा द्वापार युग आलं तेव्हा अग्नीचं महत्व कमी झालं आणि ईश्वर अर्चना म्हणजे सहस्त्र अर्चना जे असतात की धान्याचं एक लक्ष व्हायचं किंवा फुलांचा एक लक्ष व्हायचा, अशा प्रकारच्या गोष्टी जास्त लोकप्रिय झाल्या होत्या. नंतर मग कलियुग आला तर कलियुगात पुन्हा चित्र बदललं. तर तेव्हा ते म्हणतात या यदाप्नोती तदाप्नोती, म्हणजे तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही करा, अशी एक अ, मानसिक काय म्हणायचं मानसिक वृत्ती सगळ्यांची सुरू झाली ते कलियुगामध्ये झाली. आणि इथे मग आपले पुन्हा इष्ट देवतांचं सगळं सुरू झालं की आमच्याकडे हे देव आहेत, मग आमचं काय आमच्याकडे महाऊरची देवी आहे, मग महाऊरच्या देवीची आम्ही जास्त पूजा करणार. अशा प्रकारचं जे होतं ते सगळं कलियुगामध्ये आलं जास्त असं म्हणतात. आणि तर आपण जेव्हा आता त्रेतायाम म्हणतोय त्याचा अर्थ की त्रेता या युगामध्ये ध्यान यज्ञ आणि अर्चना हे सगळं होतं, पण त्याच्यामध्ये जसे यज्ञाचं महत्व होतं ते आपल्याला बघायचं आहे की यज्ञाचं महत्व जे होतं ते त्रेतायुगामधून आलेलं आपण बघणार आहोत. आणि आता मगाशी आपण म्हटलं तसं की एक कल्प म्हणजे ब्रह्माचा दिवस आणि प्रलय हे सगळं आहे. आणि एक कल्प म्हणजे पण मगाशी संतोषने सांगितलं की 4.32 बिलियन अर्थ इयर्स तसं असतं. तर त्याच्यानंतर म्हणून पण आपण बघितलं की आता आपण जे 4 युग म्हटले असे 4 युगांचे 1000 फेडे एका कल्पामध्ये होतात. तर त्याच्या पुढची आपली जी ओळ आहे आता या मंत्रामध्ये, त्याच्या पुढे ते म्हणतात आहे सत्यकामाः नियतम तानि आचरतः. सत्यकामाः नियतम तानि आचरतः. तर ती ओळ आता आपण बघूया. सत्यकामाः म्हणजे काय की ज्या लोकांना कर्मकांडाचं खूप चांगलं नॉलेज आहे आणि ते त्याच्यात तळबैज आहेत, असे जे वैदिक लोक आहेत ते म्हणजे सत्यकामाः. आणि त्यांना हे कर्म केल्यानंतर याच्यापासून फळ काय मिळणार ते पण मला त्यांना माहिती असतं. तर मंत्र कर्म आणि कर्मफळ या तिन्हीची गोष्टी त्यांना माहिती असतात. नियतम म्हणजे खूप काळजीपूर्वक केलेलं काम म्हणून त्यांनी नियतम शब्द वापरला. आणि घेतलंय की नाही ते आणि आचरत म्हणजे ते करतात तशा प्रकारचे ते काम करायचे. तर ते जे होते सत्यकाम ते आपले जे काय मंत्र आणि कर्म याच्या अगदी खूप काळजीपूर्वक करायचे. आणि नंतर पुढचं वाक्य आहे सुकृतस्य लोके तः एषः पंथः. म्हणजे जे काय ते सत्यकामः लोक करायचे त्यांचं बघून जे काय सुकृत लोक त्यांचाच मार्ग घेऊन पुढे जायचे. तर अशा प्रकारे हा आपल्याला पहिला मंत्र त्यांनी दिलाय. पूर्ण एकत्र आपण बघूया.
अर्थ बघते. ते पूर्ण अर्थ आपण बघतोय की ते आहे ते सत्य आहे. बुद्धिमान ऋषींच्या मंत्रामध्ये जी कर्मे पाहिली ते सगळं सत्य आहे. ती कर्मे तिन्ही वेदात पुष्कळ प्रकारे प्रवृत्त झालेली आहेत. कर्माशी एकनिष्ठ राहून सत्याच्या शोधात सुकृत लोक जो मार्ग धरतात तोच योग्य आहे, असा या मंत्राचा अर्थ आहे. आता याच्यामध्ये त्यांनी आपल्याला एका प्रकारची इंट्रोडक्शन दिली आहे की आता आपण पुढे काय करणार आहे. तर आपण आता यज्ञाबद्दल माहिती देणार आहे. तर त्याच्यामध्ये मग दुसरा मंत्र आहे. दिसत नाहीये ना? यदा लेलायते ऋचिः मला म्हणता येत नाही. समध्ये हव्यम वाहने, आणि मग पुन्हा पुढची ओळ आपल्याला दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण एक एक वाक्य घेऊन पुढे बघूया. पूर्ण मंत्राचा अर्थ असा आहे की अग्नी चांगला अग्नी चांगला प्रदीप्त झाल्यानंतर त्याच्या ज्वाळा जेव्हा वरती जाऊ लागतात तेव्हा त्याच्यामध्ये दोन्ही तुपाच्या 2 आहुतीच्या मध्यभागी आपण आपली आहुती द्यायची आहे. साधा सिंपल अर्थ आहे त्याच्यामध्ये. पण त्याच्यात स्पष्टीकरणात आपल्याला बघायचंय की अपरा विद्यामध्ये आपण जेव्हा कर्मकांड बघतोय त्या कर्मकांडामधला त्यांनी अग्निहोत्राचं घेतलेलं आहे. आणि अग्निहोत्र घेण्याचं कारण असं की शौनक जो होता तो हेच करायचा, तो यज्ञ करायचा. शौनक हवै महाशालः असं जे तिसऱ्या मंत्रात आपल्याला सांगितलं होतं. तर शौनक हा यज्ञ करणारा होता, म्हणून त्यांनी अग्निहोत्राचं उदाहरण घेतलेलं आहे. आजच्या युगात आपण यज्ञ करत नाही, पण आधी साधे किंवा अगदी महत्वाचे वैदिक कर्म जेव्हा करायचे आहे त्याच्या आधी अग्निहोत्राचं जे रिच्युअल आहे ते केलं जातं. आणि म्हणून त्यांनी हे महत्वाचं रिच्युअल त्यांनी घेतलंय. तर काय असायचं की अग्निहोत्री जो असेल, जो हे सगळं करत असेल, त्याच्या घरी चौकोनी आकाराचं अग्नीचं कुंड असायचं. आणि त्या चौकोनी अग्नीच्या कुंडामध्ये अग्नी सतत प्रदीप्त असायचा. तर मी काय हे पाहिलेलं नाही, पण आमचे जे स्वामीजी होते स्वामी परमार्थानंद, त्यांनी थोडस इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्यात म्हणून मी त्या तुम्हाला सांगते. मी कधी असं पाहिलेलं नाहीये, म्हणजे कोणाकडे जाऊन अग्निहोत्राच्याकडे जाऊन घेतलेलं नाहीये. तर मगाशी आपण म्हटलं तसं अग्निहोत्राच्या धर्मात सकाळी 2 आहुती द्यायच्या असतात, पुन्हा संध्याकाळी 2 आहुती द्यायच्या असतात. आणि या अग्निहोत्राकडे अग्नी तयार असतो, म्हणून ज्यांना कोणाला हवं असेल ते अग्निहोत्राकडून अग्नी घेऊन जाऊ शकतात. आणि होमासाठी आणलेला जो अग्नी असतो तो म्हणजे लेलायते असं जे म्हटलं आहे ते म्हणजे अग्नी जेव्हा ते करतात होमासाठी, तेव्हा होमकुंड जे असतं त्या कुंडाच्या वरती त्याच्या सगळ्या ज्वाला आल्या पाहिजे, अशा प्रकारचं असेल त्याला लेलायते असं म्हणतात. समिधा जेव्हा त्याच्यामध्ये टाकतात तेव्हा या ज्या ज्वाळा असतात त्या ज्वाळा भडकलेल्या असतात, आणि म्हणून मग त्याच्यातून वरती आपल्याला पुल्लिंग पण घेताना दिसू शकतात. आता किती प्रकारच्या ज्वाला असतात ते पण आपल्याला पुढच्या मंत्रांमध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्या मंत्रामध्ये त्यांनी सांगितलंय की
डाव्या आणि उजव्या बाजूच्या मध्ये सेंटरमध्ये तुपाच्या सहाय्याने आहुती करायच्या असतात. तर कर्मकांडामध्ये अनेक त्याचे नियम आहेत. म्हणजे ते कुठे पडलं पाहिजे, कसं पडलं पाहिजे, कुठल्या पोझिशनला पडलं पाहिजे, हे सगळे आपल्याला नियम पाळावे लागतात. आणि जर का तुम्ही एखादा नियम पाळला नाही तर तुम्हाला त्या पूर्ण जे काय तुम्ही रिच्युअल करताय त्याचं तुम्हाला श्रेय मिळत नाही. म्हणून हेही प्रत्येक वेळी आपल्याला ज्ञानकांडामध्ये सांगितलं जातं. कारण आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की बेसिकली इथे आयडिया अशी आहे की तुम्ही जे काही कर्मकांड करत आहे त्याच्यापासून तुम्हाला आता पुढे जायचं आहे आणि ज्ञानमार्गाकडे तुम्हाला वळायचं आहे. म्हणून ते सांगतात की तुम्हाला कर्मकांड करायला हरकत नाही, त्याच्यामधून तुम्हाला संसारासाठी ज्या इच्छा आहेत त्या तुमच्या सगळ्या पूर्ण होऊ शकतात. पण जर का तुम्ही काही चूक केली तर मग तुम्हाला त्याचं अजिबात तुम्हाला त्याचं श्रेय मिळत नाही, त्याच्यापासून पुण्य पण तुम्हाला मिळू शकत. निलिमाताई, एक क्विक प्रश्न विचारू जरा हो ह्याच्यात. चालेल. हा. आहुती आणि समिधा हे दोन वेगळे असतात, राईट? आहुती म्हणजे ते काय? समिधा म्हणजे जे आपण टाकतोय ते, आणि आहुती म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही जे काय टाकता ते. म्हणजे समिधा इथे आपण ठेवू पण शकतो ना. म्हणजे समजा तांदूळाची समिधा असेल, एक्झाम्पल देते, तर ते हा. माझ्याकडे समिधा मी इथे गोळा केली आहे आणि ती आपण त्याची टाकणार आहोत. म्हणजे मटेरियल इज समिधा, हा. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा ऍक्च्युअली टाकता ती आहुती. ओके, मग आहुती ही एक क्रिया आहे आणि समिधा हे ऍक्च्युअली नाही, ती मटेरियल. आहुती टाकतो आपण असं म्हणतो. म्हणजे जे काय आता ती मी हे देणं सगळं म्हणजे घेतलंय, ते टाकणं असं. हा, जेव्हा आपण टाकतो त्याला आपण आहुती म्हणतो. ओके. म्हणजे ते ह्याच्यामध्ये यज्ञामध्ये ते तूप सोडतात ते म्हणजे आहुती ना. हा, तूप ऍक्च्युअली तुम्ही इथे ठेवलं जवळ तर दॅट्स युअर समिधा, आणि तुम्ही जेव्हा ऍक्च्युअल टाकता ऍक्च्युली तेव्हा टाकता. ओके आहुती. मला ओके. असं वाटतं तूप म्हणजे आज्य आणि समिधा म्हणजे ज्या काड्या वापरल्या जातात लाकडाच्या की नाही, त्यांनी गवताच्या, म्हटलंय त्याच समिधा ना? समिधा मला काही पण पण असू असंच शकते. वाटायचं की त्या काड्या ज्या छोट्या हा, असतात ज्या त्यांना काड्या समिधा असतात त्या म्हणतात. समिधा म्हणजे जे काही तुम्ही अग्नीमध्ये टाकता आहे टाकाल. ते. काड्या पण असू शकतात. Yeah. ओके, तर त्याच्यामध्ये आपण आता इथे थांबूया आणि मग पुढच्या वेळी आपण ऍक्च्युअली ज्या काही ज्वाला आहेत त्याच्याबद्दल मंत्र आहेत एक दोन, ते आपण पुढच्या वेळी बघूया. इथे काही राहिलं का बस? म्हणतात क्षमते शेवटचा मंत्र म्हणतात क्षमते. म्हणते हा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.